फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. नवीन तव्यातल्या पोळ्या चपात्या बघा, आणि खूप छान वाटत होतं मला करायला. पैसा, तुमच्या आयुष्यात पैशाशी संबंधित समस्या असेल किंवा तुम्ही स्ट्रगल करत असाल तर तुम्ही स्वतःवर काम करण्याची गरज आहे. आपल्याला बाहेर काही फिक्स करायचं नाही आहे किंवा बाहेर काही बदलायचं नाही आहे. आपल्याला आपल्या आतमध्ये बदल करायचा आहे. आज लाख रुपये फी असलेले एक सर्वात मोठं रहस्य सांगते असं की पैशाचा संबंध स्वतःवरील प्रेमाशी आहे. सेल्फ लव्ह. तरच आयुष्यात पैशाच्या समस्या सुटतील आणि पैसा येईल. पण ती लोक शिकवणार नाहीत ज्यांना तुमचा वापर करून पैसे कमवायचे आहेत. कारण तुम्ही स्वतःवर प्रेम कराल तर त्यांची कष्टाची कामं कोण करेल? कष्ट करा, मेहनत करा, घाम गाळा असं कानी कपाळी ओरडून तुम्हाला सुन्न केल्याशिवाय तुम्ही काम थोडीच करणार आहात. स्वतःला त्रास होईपर्यंत कष्ट करा, दमून थकून संपून जा असं न सांगितलं तर त्यांच्या तिजोऱ्या कशा भरतील? या मेहनतीसाठी तुम्हाला स्वतःचा राग यायला हवा आहे. तुम्हाला माहीत आहे का, आपल्या अंतर्मनात तर लाज आणि धिक्कार असेल तर आपलं अंतर्मन स्वतःसाठी शिक्षा निर्माण करतं. म्हणजे अशी परिस्थिती निर्माण करतं की ज्यात आपण स्वतःलाच शिक्षा देऊ. तुम्ही कष्ट कराल, स्वतःपासून पळाल, तुम्हाला स्वतःची खूप लाज वाटेल, स्वतःला कशासाठीच पात्र समजणार नाही. तेव्हा तुम्ही स्वतः शरीराला शिक्षा द्या जी तुम्हाला न्याय वाटेल, योग्य वाटेल. सर्वात वाईट हे जे की तुमच्या बदल्यात तुम्हाला पैसा मिळायला सुरुवात होईल आणि तुमचा मेंदू यासाठीच प्रशिक्षित होईल की मी जेव्हा स्वतःला त्रास देतोय तेव्हा मी जगू शकते, मला पैसा मिळतो. आता या ट्रॅम्पमधून तुम्हाला बाहेर पडू शकणार नाही. माझ्या वडिलांच्या दुर्दैवी भूतकाळातून मी हे शिकले. त्यांच्या हृदयाच्या छोट्याशा कोपऱ्यात त्यांचं स्वतःवर खूप प्रेम होतं. मी त्यांच्याकडूनच हे शिकले आहे. डोळ्यासमोर कोणतीही सेलिब्रिटी आणा, अगदी कोणतीही सेलिब्रिटी, तिला जर विचारलं की तुझ्या यशाचं रहस्य काय, तर ती उत्तर देणार नाही. जे खरं आहे ते उत्तर देईल. जे तुम्ही कोणी करणं अपेक्षित आहे ते उत्तर आहे कष्ट, दमणं, थकणं, संपून जाणं. अशाही अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांना हे माहीत नाही आहे त्यांना यश कसं मिळालं. असंही त्यांना इतरांना यशस्वी करण्यात रस नसतो. ते म्हणतात मेहनत, मैंने बहुत मेहनत की. ही मेहनत माणूस नंतर करत असतो, तर नंतरची गोष्ट ही आधी असतं तर स्वतःवर प्रेम. म्हणून दिल से लिहावंसं वाटलं आज की सगळं काम बाजूला सोडा. जर तुम्ही दुःखी असाल, समस्येमध्ये असाल, एखाद्या प्रश्नाला तोंड देत असाल तर पहिलं काम हेच करा, स्वतःवर प्रेम. कसं? तर हाच प्रश्न विषय घेऊन मी दर महिन्याला सेक्शन घेत व्रत घेतल्यासारखं मला सगळ्यांना शिकवायचं आहे स्वतःवर प्रेम करायला. पण तेही नसलं करायचं तर यूट्यूबवर फुकट व्हिडिओ आहेत ते बघा. सेल्फ लव्ह सर्च करा आणि हे स्वतःवर प्रेम करायला आपल्याला शिकवतं. कोण? तर बालपणी आपले आईवडील, आपल्या आजूबाजूची माणसं. जर त्यांच्या वर्तनातून तुम्हाला स्वतःवर प्रेम करायला शिकवायचं राहून गेलं असेल किंवा त्यांनाच कोणी स्वतःवर प्रेम करायला शिकवलं नसेल तर आता मोठा पेच आहे. मुलं त्यांना जे प्रेम मिळतं त्यातून स्वतःवर प्रेम करायला शिकत नाहीत. तर आईवडील स्वतःवर जेवढं प्रेम करतात तेवढं प्रेम आपण स्वतःवर करू शकतो असं लिमिट ठरवतात आणि तेवढंच प्रेम ते स्वतःला अलाव करतात. स्वतःला तेवढंच पात्र समजतात. तुम्हाला असं वाटत असेल की आपण मुलांवर प्रेमाचा वर्षाव केल्याने मुलं स्वतःवर प्रेम करायला शिकतील, तर ते गैरसमज आहे. तुम्हाला ती बघत आहेत आणि तुम्ही ज्या पद्धतीने स्वतःच पायपुसणं करून ठेवलं आहे ते बघून त्यांच्या पुढचा प्रोग्राम तयार होतो. त्यासाठी तरी स्वतःवर प्रेम करायला शिका. शिका म्हणते आहे कारण एक अभ्यास आहे. हा अभ्यास आपल्याला शिकवला गेला नसेल तर प्रयत्न करून शिकावा लागेल. ट्रेनिंग, कोचिंगच्या दुनियेत पहिलं पाऊल टाकताच सर्वात आधी मी काय शिकू असं मला विचारलं तर मी म्हणेन स्वतःवर प्रेम करायला शिका. सेल्फ लव्ह. बाकीचे प्रश्न आपोआप सुटू लागतील. हो, पैसा आजच्या काळातील सर्वात मोठा प्रश्न आहे. आपण स्वतःवर प्रेम केल्याशिवाय तो पैसा मिळवण्यासाठी
मी पात्र आहे असे तुम्हाला कधीच वाटणार नाही. आधी पात्र व्हावं लागेल. ज्यांना तुमचे कष्ट हवेत त्यांना तुमची पात्रता दाखवून हे होणार नाही. माझं स्वतःवर प्रेम आहे आणि मी हे पैसे मिळवायला पात्र आहे हे तुम्हाला स्वतःला सांगायचं आहे. पैसा तुमच्या स्वतःवरील प्रेमाचं बाय प्रॉडक्ट आहे. मी हे फेसबुकमधून वाचलेलं तुमच्याशी शेअर केलेलं आहे. सेल्फ लव्ह, स्वतःवर प्रेम करायला शिकणं. तर आपण जेव्हा घरातली क्लीननेस करतो ना, तेव्हा पण आपल्याला छान वाटतं. म्हणजे झोप येते चांगली, आळस राहत नाही, कंटाळावाणा वाटत नाही. म्हणजे सगळं असं झाडांना मी बघा आता पाणी दिलं, पुन्हा आता झाडू पोछा करणार, तर जेव्हा ती धूळ निघून जाते पाण्याने आपण स्वच्छ करतो, तसंच ते मनाला प्रसन्न आनंददायक वाटतं. आणि सांगितलं ना, तुम्ही सेलिब्रिटी बघा, ते सक्सेस झाले कसे, तर फक्त ते उडवून देतात मेहनतीने मेहनत से मैं हो गया हूँ असे बोलतात. मग आपण पण तेच करत असतो, मेहनतच करत असतो. मग आपल्याला पैसे का नाही मिळत? आपण असं बोलतो ना, मी एवढे कष्ट करते पण मला या कष्टाचे पैसा मोबदला नाही. आता हाऊसवाईफ घरातल्या एवढ्या काम करतात, आता त्या संपूर्ण काही जणी तर नवऱ्यावरतीच निर्भर असतात. म्हणजे नवरा जो कष्ट करून कमवून आणे त्याच्यावरतीच त्यांना घर चालवावं लागतं. आणि ही घरातली कामं त्याचं काही मोल नसतं. म्हणजे मग हे सर्व आपण त्यांच्यावरच्या प्रेमामुळं करत असतो. आपलं मुलांवर असलेलं प्रेम आणि आपल्यावर स्वतःवर प्रेम असायला पाहिजे. हे पहिलं या मी वाचलेल्या लेखामधून सांगायचं आहे. आता हे बघा, मला पहिल्यांदा ते बरं वाटणार, कचरा निघाला, छान स्वच्छ झालं. पुन्हा मला तसंच होतं, मला झाडू मारल्यावर मला जेव्हा कधी बरं वाटत नसेल ना, तर मी क्लीन ठेवलं नसेल तेव्हा मला ते आजारी पडल्यासारखं वाटतं. म्हणून मी तेव्हाच स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते. आता मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ माझा फ्रीज क्लिनिंगचा बनवते आणि टाकते. पहिल्यांदा 8 मार्चचं येईल. 8 मार्चला काय वेगळं आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. म्हणजे आता मी घरातली कामं करते, सगळं दाखवते. सांगितलं, मी घरातल्यांवरती प्रेम असल्यामुळं, मी माझ्यासाठी सुद्धा प्रेम असल्यामुळं मी ही कामं करते. आणि आपण ते बिन मोबदला, तर त्याला काही पैसे आहेत का? घरातले एवढी कामं केली, धर तुला एवढा पगार, जेवण. आता तुम्ही साधा विचार करा, स्वयंपाकाला बाई लावतो तेव्हा आपण पैसे देतो, झाडू पोछाला पैसे देतो. मग घरातली जर आपली पत्नी, आई, बहीण असेल आणि ती जर आपल्यासाठी कष्ट घेत असेल, तर आपणही तिला प्रेम दिलं पाहिजे, प्रेमाने 2 शब्द बोलले पाहिजे आणि आदर दिला पाहिजे. हेच तिला अपेक्षित असतं आणि आपोआप तिला संपत्ती, धन प्राप्त होत असतं. ते काही तिला कुठं जावं लागत नाही. अंतर्मनाचं ते हेच आहे. तुम्ही जेवढे कष्ट कराल तेवढे तुम्हाला ते लक्ष्मीच्या रूपात प्राप्त होत असतं. तुम्हाला वाटेल अश्विनीताई लेक्चर देत बसल्या, तर मी थोडंसं माझ्या व्हिडिओमधून माझ्या मनात चाललेले विचार काम करत काय ह्या व्हिडिओमध्ये जे शूट केलं आहे त्याद्वारे मांडलेलं आहे. आणि इथे मी थोडासा वेळ रेस्ट करते. सकाळी आंघोळी वगैरे झाली, झाडू, कपडे सुकायला घातले, पोळ्या, भाजी, चपाती झाली होती. आता दुपारचं
थोडंसं मला लंच करायचं होतं. आणि आपण बघा, आता मी व्हिडिओमध्ये पाहते ना मला, तर आपण सहज बघा किती वेळ घालवतो सोशल मीडियावरती. तर ते टाळून आपलं कामाला पहिली प्रायोरिटी द्यायची. ते मी दुपारचं जेवण असं हे केलं, भात आणि ओल्या काजूची भाजी होती, रस्सा भाजी, आणि थोडेसे तोंडी लावायला स्नॅक्स वेफर प्रणितनी घेतलेले. मग जिमला जाऊन आले, संध्याकाळ झाली बघा, 6 वाजले. तर रात्रीच्या जेवणासाठी मी तो खूप दिवस झालं, म्हणजे 4-5 दिवस झालं कोबी आणून ठेवलं आहे. तर आता डाळ भात आणि कोबीची भाजी करते. चहा बनवला आहे, पहिला चहा पिते. आता थोडा उन्हाळा पडू लागल्यामुळं चहा कमी प्यावासा वाटतोय, म्हणजे सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा छोटा कप. तर हे मी वरणासाठी डाळी, तुरीची डाळ आणि मुगाची डाळ घेतली आहे, भिजत घालते. भाजीसाठी चणा डाळ घेतली आहे, ती पण भिजत घालते. आणि कापत बसले फुलगोबी. पत्ता जेवण वगैरे झालं, मिस्टर आले आणि मी तुम्हाला ते कवर, साडीचे कवर आणलेले. तर ब्लाऊज पण मी बसतो का बघते, कारण भेटायला मग मदत होते ब्लाऊज साडी एकत्रच कधी नेसायला.